जॉबचोन हबमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बँकिंग क्षेत्रातल्या एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. हो, पंजाब अँड सिंध बँकेने एक मोठी घोषणा केली आहे आणि आज आपण त्याबद्दल सगळी माहिती घेणार आहोत. चला, सुरुवात करूया त्या आकड्याने जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तब्बल 1000. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. पंजाब अँड सिंध बँक 1-2 नाही तर पूर्ण 1000 अधिकारी पदांसाठी भरती करत आहे. बँकिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक सोनेरी संधी आहे, नाही का? तर ही पदं नक्की आहेत तरी कोणती? हे पद आहे लोकल बँक ऑफिसर, ज्याला आपण LBO म्हणू. हे ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल आय मधलं एक एंट्री लेव्हल ऑफिसरचं पद आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर बँकेच्या रोजच्या कामातला हा एक खूप महत्त्वाचा आणि जबाबदारीचा रोल आहे. आता तुमच्या मनात येत असेल, वा, 1000 जागा आहेत, पण मी अर्ज करू शकेन का? बरोबर. चला तर मग ह्या संधीसाठी नक्की कोण पात्र आहे आणि काय काय अटी आहेत ते सविस्तरपणे पाहूया. इथे मुख्यत्वे 2 गोष्टींची गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे डिग्री असणं आवश्यक आहे. आणि दुसरी जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे कोणत्याही बँकेत ऑफिसर म्हणून काम केल्याचा कमीत कमी 18 महिन्यांचा अनुभव असायला हवा. आता एक खूप महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा. तुमच्या वयाची गणना 1 मार्च 2026 या तारखेनुसार केली जाईल. त्यामुळे वयोमर्यादेचे जे काही नियम आहेत ते ह्याच तारखेला धरून असतील. ही तारीख विसरू नका. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावं. ओबीसी उमेदवारांना यात 3 वर्षांची सूट आहे, म्हणजे ते 33 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात. आणि SC/ST उमेदवारांना तर 5 वर्षांची सूट आहे, म्हणजे ते 35 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात. ठीक आहे, तर पात्रता समजली. पण अर्ज करण्यापूर्वी आणखी काही आकडे महत्त्वाचे आहेत. जसं की अर्ज करण्यासाठी शुल्क किती आहे आणि नोकरी लागल्यावर पोस्टिंग कुठे मिळेल, चला तेही बघून घेऊया. इथे अर्ज शुल्कात प्रवर्गानुसार फरक आहे. जर तुम्ही जनरल, OBC किंवा EWS कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 850 रुपये भरावे लागतील. पण जर तुम्ही SC/ST किंवा दिव्यांग उमेदवार असाल तर तुमच्यासाठी शुल्क फक्त 100 रुपये आहे. आणि आता सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट, नोकरीचं ठिकाण. ही भरती फक्त एका शहरापुरती किंवा राज्यापुरती नाहीये. तुमची निवड झाली तर तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते. म्हणजे ही एक खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्तरावरची संधी आहे. आता तुम्हाला सगळी माहिती मिळाली आहे आणि अर्ज करायची इच्छा नक्कीच झाली असेल. तर मग आता पाहूया की अर्ज नक्की करायचा कसा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, शेवटची तारीख कोणती आहे जी आपल्याला अजिबात चुकायची नाहीये. इथे 2 गोष्टी लक्षात घ्या. पहिली म्हणजे अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील, दुसरी कोणतीही पद्धत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेची तारीख ती अजून जाहीर झालेली नाहीये, बँक ती नंतर कळवेल. आणि आता येतेय ती तारीख जी तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच्या आत्ता मोठ्या अक्षरात लिहून ठेवायला हवी. ती आहे 20 एप्रिल 2026. हो, 20 एप्रिल 2026 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ही डेडलाईन चुकवू नका. तर पंजाब अँड सिंध बँकेतील ही 1000 पदांची भरती तुमच्या बँकिंग करिअरमधला एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. विचार करा, एका सरकारी बँकेत अधिकारी पदाची नोकरी हे तुमच्या करिअरला एक नवी उंची देऊ शकतं. जॉबचोन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.